ताई, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ ताईचा खाऊ बनवायला ठेवला आणि बाजार निवडायला घेतला, कारण आज होतं संडे आणि त्याच्यामुळे आणला होता त्यांनी बाजार. कारण इथे बाजार भरतो. त्यात एक वेगळी शेंग दिसली होती, तिचं नाव मला कमेंट्समध्ये सांगा, मला काही येत नाही. मग मी मेथीची भाजी ते बाजूला काढून घेतली. त्याच्यानंतर टॉवेल ते भिजल वाळत घातले आणि केस पण सुकवायचे होते, कारण मला जायचे होते आज एक्स्ट्रा क्लासला, कारण सुट्ट्या खूप झाल्या होत्या. त्याच्यानंतर तारामती ताई आल्या होत्या, त्यांनी काय वेगळीच भाजी केली होती, त्याच्यामुळे ते मला धर टेस्ट बघ म्हणून त्या आल्या होत्या घेऊन. त्याच्यानंतर आली नियती. मी कपडे धुवायला बसले होते, ते पाहून आली ती पाणी खेळायला. तिला चल चल म्हणलं की हे बघा काजलकडे जायचं होतं तिला पाणी खेळायला. तर मी म्हणलं घे की माझ्याकडे, तर आली आणि तिथूनच टर्न घेतला आणि गेली काजलकडं. तिला भिजायचं होतं आणि तिने डल्ला मारला साबणीवर. घेतली नाही, तिला खायची होती. तेवढ्यात मी घेतलं तिच्या हातातून. पटकन आवरून मी निघाले क्लासला. जाताना शूट केलं नाही, पण मी रोडच्या साईडचं घ्यावं म्हणलं, सगळं दाखव क्लासला. सोनलला कर म्हणलं हाय, तुझं तरी थोबाड आलं. त्याच्यानंतर आम्ही पोचलो, म्हणजे रस्त्याला गेलो ऑन द वे. आणि हे मांजरसुंब्याचं कॉलेज आहे, तर ते 10वी 12वी ही शाळा त्यातच ट्विन वन आहे. आणि मग असं करता करता हे गावाचं मंदिर आणि बसलो होतो आम्ही वेट करत, कारण क्लास झाला होता ऑलमोस्ट आमचा. क्लासमधला आज काय शूट घेतला नाही. आणि त्याच्यानंतर घरी यायचं होतं मला पार्सल आलं होतं ताईचं, ते घ्यायचं होतं. आलं तर बघतो तर काय ताईचं टकूचे आले होते, ताईसाठी स्पेशल मागवले होते. क्वालिटी एकदम छान होती, पण खूपच प्राईस होती. त्याच्यानंतर ताईला खाऊ घातलं आणि मी आवरायला घेतलं, कारण आज मला ऑलरेडी जास्त वेळ मी म्हणजे क्लासमध्ये थांबले होते. मग मी पटपट बाहेरचं किचनमधलं सगळं आवरून घेतलं. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला माझी होम टूर करेनच, जर ज्यावेळेस मला टाईम असेल त्यावेळेस. आता डेली ब्लॉग तर कामाच्या राड्यामध्ये जे थोडं शूट केलं की होऊन जाते, त्याच्यामुळं आता होम टूर करायची म्हणल्यावर तर वेळ काढूनच करेन. मग हे सगळा किचनमधला पसारा, स्पेसमधला पसारा, डायनिंग टेबलमधला बघा, काम हटवून ठेवलं होतं. माझं स्कार्फ अडकलं होतं, तो किती वडला तरी निघत नव्हतं, त्याचा गोंडा पार उपसून निघाला. आणि मी असं सगळं आवरून घेतलं. पटपट आवरायचं, कारण 5 वाजले होते. संध्याकाळचं पण आवरून घ्यायचं होतं, कारण आत्ता दिवस इतकं छोटा आहे ना, त्याच्यामुळं तर सगळं फास्ट काम केलं तरी वेळ फास्ट निघून जातो आहे आणि ते कामाला टाईमच पुरत नाही. कसं पहिली स्लो करायची सवय लागली आणि आता वेळ कमी पडतो आहे. मग पटपट घेतलं सगळ्या पायऱ्यावर तर झाडून आणि आले खाली, कारण मला घ्यायचं होतं सगळं स्वयंपाक ते करायला घ्यायचं होतं, कारण आपण 6 वाजता जेवायला लागतं. ताईला दिलं होतं सोनलकडं, आणि हे पहा ताईचा आणि सोनलचा कसा धिंगाणा चालू होता. ताईला खेळ सोनलकडं तितक्यात वेद आला ताईला परेशान करायला, पण त्यांनी किती परेशान केलं तरी तिला काहीच त्रास होत नाही. आत्या भाज्या साफ करत होत्या, त्यांना हाय करा म्हणलं तर बघ कशा करतात हाय, ही त्यांची पोझिशन. काजलने घेतले भाकरी करायला. आज प्रियांका ताई पण मदतीला आलत्या आणि मी डायरेक्ट मटणाला फोडणी दिलेलीच काढली, कारण नव्हता वेळ. ताई रडत होती आणि ताईला पाजायचं पण होतं म्हणून. तर हे बघा पसारा किती केलं होतं मी किचनवर. आणि जेवण केलं, भाजी करून. आजचं संपवलं इथं दिवस. गुड नाईट, थँक्यू.